मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज परत अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे, अनपॅकिंगचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. बघूया आपण यात काय आहे. तर माझा मोठा मुलगा आईस स्केटिंगसाठी जाणार आहे त्याच्या मित्रांसोबत. तर त्याने आईस स्केटिंगचं सगळं सामान मागवलेलं आहे आणि तो जाणार आहे सॅन फ्रान्सिस्कोला, त्या ठिकाणी आहे. तर माझा मोठा मुलगा आणि त्याचे मित्र जाणार आहेत आईस स्केटिंगसाठी सॅन फ्रान्सिस्कोला, लेक टाहो या ठिकाणी. तर याने त्यासाठी भरपूर शॉपिंग केलेली आहे ऑनलाईन. आणि हे बघा, माझा लहान मुलगा जो आहे नील, त्याने ऑलरेडी ओपन केले, पण मी अजून बघितलेलं नाही. बघूया, त्याने फक्त ओपन केले, तर त्याने पण बघितलं नाही. त्याला म्हटलं अरे हा मी व्हिडिओ बनवते. तर हे मागवलं आहे अमेझॉनवरून. हे बघा, Amazon.com आहे. हो, हे बघा, हे ट्राउझर मागवली आहे. दिसली का? खूपच जाड आहे. हे बघा, एवढे हे सगळं आहे, पण त्यात किंमत दिसते का आपल्याला? बघूया. नाही, याच्यावरती फक्त साईज वगैरे दिलेली आहे, किंमत वगैरे काही नाही. एवढं गठ्ठ आहे, त्याच्यात किंमत नाही. असू दे, आपण हे बघूया. असू दे, आपण आता हे बघूया. हे बघा अशी, आणि तुम्हाला जवळून दाखवू का? हे बघा, याच्या आतमध्ये हे असं असतं. आईसमध्ये जर तुम्हाला स्केटिंग करण्यासाठी जायचं असेल ना, तर हे बघ आतमध्ये असं आहे आणि हे बाहेरून, आणि खूप जाड आहे आतमध्ये, परत स्पंज सारखं आहे. छान आहे, खूपच हेवी आहे. पण त्याला इथे पॉकेट पण आहेत. पॉकेट आहेत का? नाही, पॉकेट नाही. मला वाटलं या ठिकाणी पॉकेट असेल. हे नुसतं डिझाईन केले त्यांनी. आणि इथे ही चेन आहे. तुम्हाला जर फोल्ड करायची असेल पॅन्ट, तर तुम्ही अच्छा फोल्ड नाही. मला वाटलं फोल्ड करण्यासाठीच सुविधा असेल. नाही, अजून रुंद करण्यासाठी. हे बघा, असं आहे. आता हे असे रेग्युलर झाले. तर कसे वाटली तुम्हाला ही पॅन्ट आईस स्केटिंगसाठी मागवलेली? इथे हे आहे, वेल्क्रो आहे इथे. आणि तुम्हाला मग कमी जास्त करायचे असेल तर हे असं लावून घेऊ शकतो आपण. असं फोडायचं. हे बघा, इथे इलास्टिक आहे. ठीक आहे. तुम्हाला जर टाईट पाहिजे असेल ना पॅन्ट, तर मग तुम्ही टाईट बांधू. तुम्हाला जर अजून टाईट असेल ना, दोन्ही साईडला आहेत हे असे वेगळं. आणि हे असं केलं की छोटे होते. आणि हे इथे लावायचं या ठिकाणी आणि या ठिकाणी. म्हणून छोटी साईज आहे. म्हणजे तुम्हाला कमरेला जर टाईट पाहिजे असेल तर त्यासाठी. हे बघा, आणि इथे मस्त मापात मिळतात. म्हणजे हाईट पण तुम्हाला पाहिजे त्या मापात मिळते आणि तुमच्या कमरेची साईज पण मापात मिळते. आवडली का तुम्हाला? आपण आता दुसरी गोष्ट बघू. हे बघा, अजून एक ठिकाणी. बापरे, खूपच जड आहे. हे जॅकेट, वाव, खूप सॉफ्ट आवडतं मुलांना माझ्या. याच्यात साईज दिलेली आहे. छान आहे. इथे कॅप आहे. वाव, अगदी गरम गरम. आणि ही आपल्याला काढता पण येते. तुम्हाला जर कॅप नको असेल ना, तर तुम्ही हे बघा, हे
मी बघितलं नाही, पण माझं एक जॅकेट आहे ना, त्याची पण मी अशी काढू शकते, सेपरेट करू शकतो आपण. तुम्हाला नको असेल तेव्हा तुम्ही काढून ठेवू शकता आणि फक्त जॅकेटचा वापर करू शकता. ही अशी आहे आणि अशी जड भरपूर. आणि हे बघा हे असं. इथे हे 2 वेलक्रो आहेत, ते असं चिकटवायचं याला. हे बघा आणि म्हणजे टाईट होणार. आणि अजून काय दाखवायचं तुम्हाला, याच्यावर किंमत आहे का बघूया. नाही, याच्यावरती पण नाही आहे, फक्त साईज दिलेली आहे. कॅनडाची मीडियम, USA ची मीडियम, UK ची मीडियम साईज. छान आहे, ब्रँडेड मागवले मस्त. बघा त्या ठिकाणी खिसा आहे. खिसा म्हणजे काय, पॉकेट खिसा. आणि इथे एक खिसा आहे, हे बघा या ठिकाणी एक आहे. आतमध्ये पण आहेत ना, हो आतमध्ये असे जाळीचे खिसे आहेत. हे बघा या ठिकाणी एक आहे जाळीचा. आणि इथे आहे का बघूया, इथे पण आहे. हा चेनचा एक खिसा आहे. तर आता माझा जो मोठा मुलगा आहे अगस्ती, त्याच्या मित्रांबरोबर त्याने बऱ्याच ट्रिप केल्या. मी आता खूप दिवस भारतात होती की नाही, तेव्हा पण त्याने बऱ्याच ट्रिप केल्या. म्हणजे वर्षभरात त्याच्या 3 ते 4 ट्रिप झाल्या असतील. आता ह्या वर्षातली ही पहिली ट्रिप 2026 मधली पहिली ट्रिप, पहिली टूर. आणि काय, लग्नाच्या आधीचं कॉलेजचं जीवन वेगळंच असतं, मित्रांबरोबर एन्जॉय करायचं, हो की नाही. त्यामुळे जाऊ द्यायचं असतं मुलांना ट्रिपला. लग्नानंतर आपला पार्टनर कसा मिळतो ते आपल्याला माहिती नसतं. एखाद्याला फिरायला आवडतं, एखाद्याला नाही आवडत. एखाद्याला घरात बसून टीव्ही बघायला आवडतं. काही घरात बसून इमेजिन करतात, इथेच समुद्र आहे, चला इथेच बघून घ्या, असं पण म्हणतात, हो ना. आणि मग खऱ्या समुद्राचा आनंद घ्यायला मिळतच नाही, हो की नाही. मग लग्नाच्या आधी एन्जॉय करून घ्या, मग एक नंतर पण जाऊ शकतो. पण एकटं कसं ना, छान नाही वाटत एकटं. हे बघा, आणि हे तुम्ही असं ओढू शकता. हे सुद्धा म्हणजे असं तुम्ही टाईट करू शकता. इथे इथे आहे अशी, हे बघा अशी सोय आहे का केलेली, दिसली अशी. आता याची पण किंमत मला माहिती नाही. आणि रोजच म्हणते व्हिडिओ बनवून बरेच दिवस झाले त्याचंही आलेलं आहे. आणि महाशिवरात्रीचा पण व्हिडिओ अजून एडिट केलेला नाही, तो पण टाकलेला नाही. माझे म्हणजे ह्या महिन्यात बहुतेक नाहीच झाले अपलोड व्हिडिओ. ह्या महिन्यात बहुतेक माझे व्हिडिओ अपलोड झालेलेच नाहीत. ते संसारातच वेळ जातो ना, घरातली कामं, मुलांचं बघणं हे. तर आता आज जाणार आहे तो आता ऑफिसला गेलाय माझा मुलगा. म्हटलं चला आपण आता बनवून टाकूया. ऑफिसला गेलाय, म्हटलं चला बनवून टाकूया. आवडलं का तुम्हाला? जवळून दाखवू का कसं आहे ते? खूप छान आहे. हे बघा मऊ मऊ, हो ना. तर मस्तपैकी बर्फात हे करताना वाम पण राहील, मस्त गरम गरम राहील. हे बघा, आणि हे असं आहे. तर आतमध्ये तुम्हाला यातनं पाणी वगैरे नाही जाणार अजिबात.
हे असं आहे. त्या ठिकाणी इथे लिहिले स्की जॅकेट, स्पोर्टवेअर कंपनी. भरपूर जड येतो ना हे बघा. तर असं आहे. आवडलं ना तुम्हाला? हे बघा, हे मीडियम साईजचं आहे. छान आहे. ओके, आता ही पॅन्ट झाली, हा शर्ट झाला. आणि अजून काय हे बघा. आता यात काय आहे बघू. हे पण थोडे दिसते, मी बघून बघून झालेले दिसते. वाव, हे बघा, आईस स्केटिंगचे हँड ग्लोव्ज. तर यात पण तुम्ही हे बघा कमी जास्त करू शकता. हे असं आहे. तुम्हाला लूज पाहिजे तर लूज करा आणि टाईट पाहिजे असेल तर टाईट करू शकता तुम्ही. तर हे अजून असं हे बघा, पाहिजे तेवढं तुम्ही टाईट करू शकता. असं. आणि इथे सुद्धा इथे काय आता, इथे काही दिसत नाही. हो, इथे पण आहे. हे बघा, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. हे असं ओढलं की या ठिकाणी टाईट झालं. तर या ठिकाणी हा बेल्ट आहे. लूज पाहिजे तर तुम्ही लूज करू शकता. असं हे बघा, ग्रे आणि ब्लॅक असा कलर आहे. आता बघूया काय 3 मीटर. याच्यावरती किंमत वगैरे नाही. चला साईज बघूया आपण. साईज आहे का? साईज एक्सेल आहे. मोठ्या साईजचं मागवलंय. मी लूज करते आणि मी पण बघून लूज करूया आणि आपण पण घालून बघूया असं वाटतं. बघूया आपल्याला. हो, वाव, छान आहे. आवडले? जवळून दाखवू का? हे असेच आवडलं. आणि हे बघा, त्यामध्ये असं आहे. छान गरम गरम वाटते. थर्मल पण आहे याच्या आतमध्ये, थंडीसाठी प्रोटेक्ट करण्यासाठी, थंडीचं प्रोटेक्ट करण्यासाठी. कसे वाटले तुम्हाला हे आईस स्केटिंगचे हँड ग्लोव्ज? हे जे आहे लेदर दिसते, पण हे प्युअर लेदर नसणार असं मला वाटतं. आवडले का तुम्हाला हे? कसे वाटले नक्की सांगा. तर आता ही पॅन्ट, हा शर्ट, हे हँड ग्लोव्ज. अच्छा, बॉक्स ओपन केले. काय काय हे ओपन नाही केलेलं. अमेझॉनचंच दिसतंय. बघूया यात काय आहे. ओ, मेन्स थर्मल सेट. ब्लॅक कलरचं आहे. हे घातलं की नाही खूप खूप गरम वाटतं. तर हे तुमच्या ड्रेसच्या खाली घालायचं असतं थर्मल. तर आता ड्रेसच्या खाली हे घालणार, त्यानंतर हे घालणार तो. म्हणजे आईसचं त्याला आईसमध्ये छान एन्जॉय करू शकेल. म्हणजे
हे थर्मल घालणार, ड्रेस घालणार, त्यानंतर हे ट्राउझर घालणार, हे घालणार, शर्ट घालणार, ब्लाऊज घालणार. छान आहे. हे बघा, आतमध्ये वेगळं मटेरियल आहे आणि बाहेर वेगळे. तर आपली लेगिन्स असते ना, त्या टाईपमध्येही असते. हे पण म्हणजे टाईटच असतं. हे बघा, छोटं वाटते ना. तुम्हाला मी आतलं मटेरियल दाखवते पॅन्टचं. हे बघा, हे आतमध्ये हे असे सॉफ्ट आहे आणि बाहेरून हे असे. आणि शर्टच्या आतमध्ये पण तसंच आहे. हे बघा, हे मटेरियल आतमध्ये वेगळं आहे, मऊ मऊ, आणि बाहेर असं आहे. आवडलं का तुम्हाला? हे बघा, माझ्याकडे पण आहे, खूप जुनं आहे. मी बहुतेक 2005ला घेतलेलं, पण ओहायला जाताना घेतलं का जर्मनी. आम्ही जर्मनीत जायच्या वेळेस घेतलेलं. तेव्हा माझा मोठा मुलगा 1.5 वर्षाचा होता. आहे अजून ते, पण ते वेगळंच आहे, टोचतं खरं. बेंगलोरला आम्ही होतो, तिथे घेतलेलं ते. हे अगदी सॉफ्ट आहे, पण खूपच सुंदर आहे. आणि अजून काय? अच्छा, याच्यात हे असणार, ह्याची बॅग असणार. अजून काय आहे बघू. आपण अजून एक बॉक्स ओपन करूया. छोटासा आहे, आउटडोर लिहिलंय. हे बघा, बघू आता काय आहे. स्की गॉगल्स, स्की गॉगल्स. हे बुकलेट आहे. आउटडोर मास्टर कंपनीचं नाव आहे, ब्रँडचं नाव असं वाटतं मला. हो, हे बघा, हे ब्रँडचं नाव आहे, आउटडोर मास्टर. हे बघा, हे गॉगल्स घालून बघूया. चला आपण पण घालून बघूया कसं दिसते. मी सांगा बघू. कसे दिसते, कसे वाटले? आवडले का तुम्हाला? आवडले का? छान. तर हे आईस स्केटिंग करण्याचे गॉगल आहेत. कसे वाटले? आवडले का? नक्की सांगा. हे आवडले का तुम्हाला? आवडले का हे गॉगल? तर ही अशी आहे शॉपिंग केलेली त्याने. ओके, अजून काय बघूया. तर हे बघा, या बॉक्समधूनच हे सामान आलेलं होतं. तर 2 बॉक्समधून हे सामान आलं होतं. कशी वाटली तुम्हाला ही आईस स्केटिंगची शॉपिंग माझ्या मुलाची? तर तो ऑफिसमधून येईल 5 वाजता, त्यानंतर तो जाणार आहे आणि मग रविवारी परत येणार, कारण सोमवारी परत त्याला ऑफिस आहे. तर या सगळ्या वस्तू आईस स्केटिंगच्या कशा वाटल्या नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.